आज आपण ऐकणार आहोत दर्श अमावस्येची कथा, जी आपल्या जीवनात अद्भुत बदल आणि चमत्कार घडवू शकते आणि आपली अडकलेली सर्व कामे पूर्ण होऊ शकतात. ही कथा ऐकल्याने आपल्या घरातील वाईट शक्ती, चिंता, भीती, गरिबी सर्व काही वाऱ्याप्रमाणे दूर होते आणि पितरांचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात प्राप्त होतो. ही कथा फक्त शांत मनाने, श्रद्धेने आणि प्रामाणिकतेने ऐकल्याने कितीही मोठे दोष, आजार किंवा शत्रूंचा कायमचा नाश होतो. त्यामुळे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका. आजच्या दिवशी परमेश्वरी कृपा प्राप्त करण्यासाठी आत्ताच आजची कथा लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ टाईप करा. चला तर मग या सुंदर, अद्भुत आणि भक्तिस्पर्शी कथेला सुरुवात करूया. रात्र गडद होती. आकाशात चंद्राचा प्रकाश नव्हता आणि गावात शांतता पसरली होती. शेतकरी, घरकरी सगळे आपापल्या घरात बसले होते. माधव, एक साधा शेतकरी, अंगणात उभा होता. त्याचं मन अधूनमधून अस्वस्थ होतं. शेतात पीक खराब, बाजारात भाव नाहीत, कर्जाचं ओझं, घरातील गरजा आणि जीवनातल्या अडचणींनी त्याला भारावलं होतं. मुलगा अभ्यासात लक्ष देत नाही, पत्नी राधा चिंता आणि थकवा यामध्ये हरवलेली, आई आजारी. हे सगळं पाहून माधवचं मन थकून गेलं होतं. तो अंगणात बसला, डोळे मिटले आणि अंतर्मनात विचार करू लागला. मी एवढी मेहनत करतो, तरीही माझं आयुष्य का सरकत नाही? अचानक त्याला आपल्या वडिलांची आठवण आली. वडील दर अमावस्येला नदीकाठी जाऊन शांत बसायचे. ते काय करायचे हे कधी त्याने विचारलं नव्हतं. आता माधव समजला की वडील फक्त पितरांचे स्मरण करायचे, मन शुद्ध करायचे. तो घरात गेला, जुना तांब्याचा लोटा काढला, पाणी भरलं, अंगणात परत आला. कुठल्याही मंत्रांशिवाय फक्त प्रामाणिक मनाने म्हणाला, पित्र हो, मला माफ करा, मला मार्ग दाखवा. त्याने थोडे पाणी जमिनीवर ओतले. त्या क्षणी काही चमत्कार दिसला नाही, पण माधवच्या छातीत ओझं हलकं झालं, मन शांत झालं. पहिल्यांदाच त्याने स्वतःशी प्रामाणिक संवाद केला होता. तो घरात गेला आणि त्याला गाढ झोप लागली. त्या रात्री शौनक ऋषींचा आवाज गावकऱ्यांच्या कानावर घुमला. दर्श अमावस्या ही अशीच असते. ती लगेच काही देत नाही. ती आधी आतलं काही काढून घेते. अहंकार, तक्रार, राग. जेव्हा मन प्रामाणिक राहते तेव्हा जीवन स्वच्छ होऊ लागते. दुसऱ्या दिवशी माधव उठला तेव्हा परिस्थिती तशीच होती, पण मनात हलकासा विश्वास आणि स्थिरता होती. तो शेतात गेला, काम केलं, मनात कुरकुर नव्हती. संध्याकाळी पुन्हा कडुलिंबाखाली बसला, नमस्कार केला आणि समजला की दर्श अमावस्येची खरी सुरुवात ही मनाच्या प्रामाणिकतेत आहे. दर्श अमावस्येची दुसरी रात्र येण्यापूर्वीच माधवच्या मनात बदल जाणवू लागला होता. आधी ज्या काळजी, भीती आणि अपयशाने त्याचं मन भरलेलं होतं, ती भावना हळूहळू विरघळू लागली होती. शेतात काम करताना त्याच्या मनात चित्तवृत्ती बदलली होती. प्रत्येक बियाण्यातून, प्रत्येक थेंब पाण्यातून तो काहीतरी नवीन शिकत होता. मुलगा अभ्यासात लक्ष देत नव्हता, पण आता त्याचा अभ्यास स्थिर आणि सातत्यपूर्ण झाला. पत्नी राधा हसत होती आणि आई शांत बसून गोड स्वप्न पाहत होती. माधवच्या मनाला जाणीव झाली की भीती आणि तणाव कमी झाल्याशिवाय घरात शांती येऊ शकत नाही. त्या दिवसात गावातही बदल जाणवू लागला. पूर्वी जिथे भांडणे, राग आणि वैर असायचे, तिथे हलके सौहार्द आणि सहकार्य दिसू लागले. काही लोक नदीकाठी जाऊन थोडे पाणी अर्पण करू लागले. काही जण घरात दिवा लावून शांत मनाने प्रार्थना करू लागले. माधवच्या अंतर्मनात एक नवीन जाणीव निर्माण झाली.
पितरांचे स्मरण ही फक्त विधी नाही, तर जीवन बदलण्याची शक्ती आहे. जेव्हा आपण मन प्रामाणिक ठेवतो, नम्र राहतो आणि श्रद्धेने स्मरण करतो, तेव्हा जीवनातील भीती, अपयश आणि वाईट शक्ती हळूहळू मागे सरकतात. भक्तांनो, तुम्हाला ही कथा थोडी जरी आवडत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा, ही कथा आम्हाला आवडत आहे. तसेच तुमच्या कॉन्टॅक्टमधील 2 भक्तांना ही कथा शेअर करा. बघा, तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. शौनक ऋषी गावकऱ्यांकडे पाहत म्हणाले, बाह्य अंधाराचे महत्त्व नाही, महत्त्वाचा आहे आतला अंधार दूर करणे. जेव्हा मन प्रामाणिक आणि श्रद्धाळू राहते, तेव्हा जीवनात यश, शांती आणि समृद्धी आपोआप येतात. त्या दिवशी माधवने शेतात काम करताना आणि घरात बसून प्रार्थना करताना जाणवलं की जीवनातली खरी संपन्नता पैशात नाही, तर मन, श्रद्धा आणि कृतज्ञतेत आहे. आता माधवच्या मनातील भीती कमी झाली, मन शांत झाले आणि घरात आनंदी आनंद निर्माण झाला. माधवच्या आयुष्यातील बदल हळूहळू दृश्यमान होऊ लागले. पूर्वी शेतात काम करताना मन सतत चिंता, राग आणि थकव्याने भरलेलं असायचं, पण आता प्रत्येक काम करताना त्याला हलकी शांतता जाणवू लागली. पिकांवर लक्ष ठेवताना, जमिनीवर पाणी घालताना त्याच्या मनात एक प्रकारची समाधानाची भावना उमटू लागली. घरातील वातावरणही बदलू लागले होते. राधा हसत होती, मुलगा अभ्यासात लक्ष देत होता, आई हलक्या श्वासासह आराम करत होती. आधी घरातील चिंता, आजार आणि तणाव कायमचा अस्तित्वात असायचा, आता ती हळूहळू विरघळत चालली होती. माधवला जाणवलं की या बदलामागे फक्त विधी नव्हते, तर मनाची प्रामाणिकता आणि पितरांचे स्मरण होते. गावकऱ्यांमध्येही बदल दिसू लागले. पूर्वी जिथे वाद, राग आणि अस्वस्थता असायची, तिथे आता हलकी शांती आणि सहकार्य दिसू लागलं. काही लोक नदीकाठी जाऊन पाणी अर्पण करू लागले, काही जण घरात दिवा लावून प्रार्थना करत राहिले. लोकांना जाणवत होतं की दर्श अमावस्या फक्त अंधाराची रात्र नाही, ती आतल्या मनाचा अंधार दूर करण्याची रात्र आहे. माधवने एक अनुभव घेतला जो प्रत्येकालाच येत नाही. शेतातील कष्ट करताना हात भरलेले मातीने गुळगुळीत झाले. त्याला जाणवलं की हे मेहनत आणि श्रद्धेचे मिश्रण जीवनाला प्रकाश देऊ शकते. पूर्वीचा त्रास, चिंता आणि आर्थिक ओझं आता इतकं जड वाटत नव्हतं. भीती कमी झाली, मन हलके झाले आणि विश्वास वाढला. शौनक ऋषी गावकऱ्यांशी बोलत होते, जेव्हा मन प्रामाणिक आणि नम्र असते, तेव्हा अंधारातही प्रकाश दिसतो. भीती, तक्रार आणि वाईट शक्ती स्वतःच मागे हटतात. हीच दर्श अमावस्येची खरी महती, जीवनात शांती, समृद्धी आणि यश निर्माण करणे. त्या क्षणांनंतर माधवच्या मनात एक दृढ जाणीव निर्माण झाली. आधी जिथे जीवन भूतकाळाच्या दुःखात अडकलेलं वाटायचं, आता तिथे भविष्यातल्या आशेचा दीप उगवू लागला. नदीकाठी किंवा घरात पाण्यात थेंब ओतताना, प्रार्थना करताना त्याला जाणवलं की प्रत्येक क्रिया फक्त विधी नाही, ती हृदयातून दिलेली श्रद्धा आहे. गावकऱ्यांनाही हे बदल जाणवू लागले. काहींना आधी फक्त विधी करायला आवडायचं, पण आता त्यांना समजलं की मन प्रामाणिक ठेवणे आणि पितरांचे स्मरण करणे असंच शक्तिशाली आहे की जीवनातला अंधार आपोआप हलका होतो. त्या दिवसापासून गावातील ऊर्जा हळूहळू बदलू लागली. घरातील चेहरे हसरे, शेतात शांतता आणि मनात विश्वास हे सर्व अनुभवायला लागले. दर्श अमावस्येची खरी ताकद आता स्पष्ट झाली. भीती, दुःख आणि अपयश दूर करून जीवनात यश, समृद्धी आणि शांतता आणणे. आता आपण जाणून घेऊया, आजच्या अमावस्येला दर्श अमावस्या का म्हणतात, तसेच या अमावस्येचा इतिहास आणि महत्त्व काय आहे हेही पाहूयात. खूप पूर्वीचा काळ होता. एका प्रचंड समृद्ध राज्याचा एक राजा होता. तो धर्मप्रिय परंतु मनाने
खूपच चिंताग्रस्त होता. त्याचे राज्य धन वैभवाने भरलेले होते, पण त्याचे मन कायम दुःखी असायचे. त्याला वाटायचे की लोकांचे जीवन इतके क्लेशयुक्त का आहे? रोग, भयंकर संकटे आणि दुःख कधी संपतील? राजाने आपल्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. रात्रीच्या गुप्त कोठडीत बसून तो वेद, पुराण आणि धार्मिक ग्रंथ वाचायचा. एक दिवस त्याला एका विशेष अमावस्येची माहिती मिळाली. ही अमावस्या सामान्य अमावस्या नव्हती. ती अशी अमावस्या होती की या दिवशी सूर्य आणि चंद्र यांचा विशेष योग बनतो आणि या दिवशी केलेले धर्म, उपासना, व्रत, दान हे सर्व इतर दिवशी केलेल्या कर्मापेक्षा अधिक फलदायी ठरतात. ग्रंथांमध्ये लिहिलेले होते की या दिवशी साधक, ऋषीमुनी आणि भक्त जेव्हा उपासना करतात, ध्यान करतात आणि गरिबांना अन्नदान करतात, तेव्हा त्यांच्या मनातील काळजी, भय आणि मानसिक अडथळे दूर होतात. लोकांच्या जीवनात शांती, आनंद आणि समृद्धी येते. राजाला कुतूहलाने विचार आले, हे महत्त्व इतके का आहे? या अमावस्येला दर्श अमावस्या असे का नाव दिले? त्याच्या राजभवनात एक ज्येष्ठ ब्राह्मण आला. तो गरीब लोकांना उपासना आणि अन्नदान करण्याचा सल्ला देणारा ज्ञानी होता. ब्राह्मण म्हणाला, महाराज, या दिवशी जे लोक श्रद्धेने उपासना करतात, दान करतात आणि मनाची शुद्धता टिकवतात, त्यांचे जीवन उजळते. या दिवशी आकाशातून पाप, अंधकार आणि दुःख दूर करण्याची विशेष ताकद येते. या अमावस्येला दर्श असे म्हणतात कारण या दिवशी आपण जगाला, आत्म्याला आणि मनाला प्रकाश दाखवतो. जसे अंधारात दीप पेटवतो, तसेच जीवनातील अंधार दूर होतो. राजाने त्या दिवशी स्वतः उपासना केली, गरिबांना अन्नदान दिले आणि संपूर्ण राज्यातील लोकांना या अमावस्येचे महत्त्व सांगितले. लोक म्हणतात की ज्याने ही अमावस्या श्रद्धेने पाळली त्याचे जीवन सुखी होते, संकट दूर होते आणि मन शांत होते. कथा अशीही सांगते की एक गरीब ब्राह्मण दरवर्षी या अमावस्येला व्रत धरायचा. तो रात्रीच्या अंधारात दीप प्रज्वलित करायचा, ध्यान करायचा आणि शुद्ध मनाने गरिबांना अन्नदान करायचा. त्याच्या या साध्या कर्मामुळे त्याचे घर आनंदाने भरलेले असे आणि तो लोकांसाठी प्रेरणेचा स्तोत्र बनला. ग्रंथ सांगतात की ही अमावस्या आपल्याला दर्शन किंवा ज्ञान आणि प्रकाश देते. अंधारात दीप पेटवला की प्रकाश पसरतो. तसेच या दिवशी केलेले पुण्य आणि साधना आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांती आणि समृद्धी आणते. आजही प्रत्येक वर्षी लोक या अमावस्येला व्रत धरतात, उपासना करतात, गरिबांना मदत करतात, ध्यान करतात. ही फक्त अमावस्या नाही, ही जीवनातील अंधार दूर करणारी, मानसिक भय हटवणारी आणि समृद्धी आणणारी अमावस्या मानली जाते. दर्श अमावस्या ही मन, आत्मा आणि जीवन स्वच्छ करण्याची रात्र आहे. जेव्हा मन प्रामाणिक राहते तेव्हा जीवनातील वाईट शक्ती, अपयश आणि दुःख स्वतःच मागे सरकतात. हीच खरी महती घरात सुख, शांती, यश आणि समृद्धी आणणे. या दिवशी काही प्रमुख उपाय आणि प्रार्थना आपण नक्कीच केल्या पाहिजेत. पितृस्मरण आणि श्रद्धापूर्वक प्रार्थना. घरात शांत जागा तयार करून पितरांसाठी दीप लावा. थोडे फळ, पाणी अर्पण करा आणि मनापासून स्मरण करा. घर स्वच्छ ठेवा. मोकळ्या जागी दीप लावा. अंधारातही प्रकाश पसरतो. गरजू लोकांना अन्न, कपडे किंवा वस्तू दान करा. हृदयापासून केलेले दान पितृदोष आणि वाईट शक्ती दूर करते. कमीत कमी 15 ते 20 मिनिटे ध्यान करा. मन शांत ठेवा. भीती, चिंता, राग सर्व काही विसरून जा. हळूहळू घरात सकारात्मक ऊर्जा यायला चालू होईल. धन, अन्न आणि वस्तूंचा आदर म्हणजेच घरातील वस्तू व्यवस्थित ठेवा. अन्नाचा अपमान करू नका. तसेच पाण्याचा आदर करा. त्यामुळे घरात समृद्धी आणि सौख्य टिकते. भक्तांनो, माधव आणि राजा हे उपाय करत होते आणि गावकऱ्यांनाही या प्रक्रियेत सामील केलं.
लोक अनुभवू लागले की घरातील वाईट शक्ती, दुःख, गरिबी, चिंता हळूहळू दूर होत आहेत आणि मनातील शांती, विश्वास, यश आणि समृद्धी स्पष्टपणे जाणवत होती. शेवटी नदीकाठी किंवा घरात बसून प्रार्थना करताना माधवच्या मनाला जाणवलं की दर्श अमावस्या ही फक्त एक दिवस किंवा रात्रीची गोष्ट नाही, ती जीवनात एक मार्गदर्शक रात्र आहे. ज्याने मन प्रामाणिक ठेवले, श्रद्धा ठेवली, पितृस्मरण केले, त्याचे जीवन भीती, दुःख आणि वाईट शक्तींपासून मुक्त होऊन सुख, शांती आणि यशाने भरलेले होते. त्या रात्रीनंतर गावकऱ्यांमध्ये शुद्धी, आनंद, विश्वास आणि समृद्धी कायम टिकून राहिली. प्रत्येकजण जाणवू लागला की दर्श अमावस्या ही मन आणि आत्म्याच्या अंधारातून प्रकाश शोधण्याची, भीती दूर करण्याची आणि जीवनात यश आणि शांती आणण्याची रात्र आहे. भक्तांनो, तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली याचा अर्थ दर्श अमावस्या ही फक्त अंधाराची रात्र नाही, तर मन, आत्मा आणि जीवनाला शुद्ध करणारी रात्र आहे हे तुम्हाला समजले. जेव्हा आपण प्रामाणिक मनाने पितरांचे स्मरण करतो, श्रद्धेने प्रार्थना करतो, घरात शुद्धता, प्रेम आणि कृतज्ञता पसरवतो, तेव्हा भीती, चिंता, दुःख आणि वाईट शक्ती आपोआप दूर होते. भक्तांनो, आजची कथा आपल्याला शिकवते, जीवनात सुख, शांती, समृद्धी हे सर्व मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नाही, तर हृदयातील श्रद्धा, कृतज्ञता आणि पितृस्मरण हेच खरी शक्ती आहेत. आपली श्रद्धा प्रामाणिक राहील, मन शुद्ध राहील, तर जीवनातील अडचणी हलक्या होऊन आपल्या सर्व इच्छा हळूहळू पूर्ण होतील. तर भक्तांनो, आजची दर्श अमावस्येची कथा इथेच संपत आहे. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच ही कथा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. बघा, तुमची सर्वात मोठी मनोकामना भगवान विष्णू पूर्ण करतील. तसेच तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. तुम्हाला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या आम्ही स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातील कथा आणि आध्यात्मिक मार्गदर्शन तुमच्यासमोर सर्वात पहिले येईल. आजचा व्हिडिओ लाईक करून इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या मूल्य ज्ञानाचा लाभ अधिक लोकांना मिळू शकेल. शेवटी या अमावस्येच्या दिवशी प्रार्थना, श्रद्धा आणि मनाची प्रामाणिकता ठेवा, कारण दर्श अमावस्या आपल्या जीवनात उजेड, शांती, समृद्धी आणि पितृ आशीर्वाद घेऊन येते. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. श्री गुरुदेव दत्त. राधे राधे.